सामन्याकडे आपण नक्कीच मैदानामध्ये जात आहोत आणि लेट्स प्लेचा इशारा इथे आलेला आहे. निहाल बॉलिंग ट्रॅकवरती मात्र तयार असेल. स्ट्राईकवरती अमित. पहिलाच बॉल थर्ड मॅचच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क प्रॉपर तिथे जुळू शकलेले नाहीयेत अमित आणि नॉन स्ट्राईक एंडला किशोर. पहिलाच बॉल डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघणार आहोत. 0 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज निहाल तुसामड अर्थात टुन्नू. या संघातून मात्र घडला आणि या संघातून मात्र भारतभर या खेळाडूचा प्रवास राहिलाय. ओ वेग होता याच चेंडूसाठी निहालची ओळख आहे मित्रांनो. काय वेग दाखवला निहालने. अगदी पाहिले गेलं तर सुरुवातीला देवरूडचं एरिया वाईजचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. त्यानंतर आपण पाहिलं श्री ॲस्ट्रोनॅक व्हिजन संघामधून चांगल्या प्रकारचा क्रिकेट तो खेळू लागला. अगदी MPL पासून तर 10PL पर्यंत या खेळाडूने आपल्या नावाची दहशत जी निर्माण केली तो निहाल आहे. जो करतो गोलंदाजाचे फलंदाजाचे हाल त्याचं नाव निहाल. आणि यावेळेस 100 पकडण्याचा प्रयत्न होता. बॉल तयार. पुढे बघायचं निहाल. ओ वेग होता. याही चेंडूमध्ये वेग, प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. कारण पाटा विकेट आहे. सिमेंटची खेळपट्टी आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन या ठिकाणी होतंय. मावळचे स्टार खेळाडू आणि ज्यांनी मावळचं क्रिकेट अक्षरशः पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर ज्यांनी मात्र घेऊन गेले आपल्या फलंदाजीच्या जोरावर, असे आदरणीय अमोल जाधव यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे. ईश्वर उतवाल होते चेंडूच्या खाली, परंतु मैदानामध्ये बघायचं कॅच थोडस जजमेंट यावेळेस ईश्वरचं चुकलं. तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं इथे घेतल्या जातील 2 धावा आलेले, 3 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. फिल्डिंग टीम मला वाटतं तुमच्याकडे देखील 2 खेळाडूंकडे किट नाहीये, त्यामुळे अष्टविषणिक विजन टीमला देखील 2 धाव्यांची पॅनल्टी असेल. कारण किट हे कंपल्सरी. एकच खेळाडू आहे का तुमचा? फक्त अमित लोटे. एक सबस्टिट्यूट आहे का? बोला तयार. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निहालच्या समोर तुम्ही असे स्ट्रोक खेळू शकणार नाही, कारण निहालच्या वेगापुढे मात्र तुम्हाला अक्षरशः शरणागती पत्करावी लागते. आणि तेच पाहायला मिळालं फलंदाजाचं. अक्षरशः एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. क्लीन बोल्ड. थँक्यू. ज्यांना शकता ही तुम्हाला विनंती आहे. आज आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्मृती चषक 2025. नानांच्या या आठवणींना उजाळा देण्याचा आपण पाहिले गेले तर प्रयत्न नक्कीच मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे, त्याचबरोबर खजिनदार प्रवीणदादा शिंदे असतील, पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, त्याचबरोबर पैलवान शंभू दाभाडे बैलगाडा संघटनेचे सगळे सदस्य, त्याचबरोबर कोटेश्वरवाडी गावातील सगळे ग्रामस्थांनी मात्र ज्या प्रकारे पुढाकार घेतलाय आणि आज स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे यांच्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. कारण मला वाटत नाही असा कुठलाही खेळाडू असू द्या, मावळ तालुक्यातला कुठलाही संघ असू द्या, की नानांची एक वेगळी खासियत होती की नाना ज्यावेळेस मैदानावरती यायचे, मला वाटतं या गोष्टीला दत्तू नाना साक्षीला असतील, की ज्यावेळेस ते मैदानावरती यायचे ते विजयी संघाच्या विजयामध्ये कधी सहभागी झाले नाही. जो संघ पराभूत व्हायचा ना त्या संघाच्या पाठीशी ते उभे राहायचे आणि त्यांना सांगायचे काय हरकत नाही, पुढच्या वेळेस अजून तयारी करून या. हे त्यांना मोटिवेट करण्याचं काम स्वर्गीय सुरेश अण्णांनी नेहमी केलेलं आहे. रोहित पवार गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली जाईल. अमित लोट आहे बॅकअप साठी, खेळाडू देखील तिथे तैनात असतील. एक सिंगल इथे घेतली जाते.
असं म्हणतात ना की तुमच्या विजयामध्ये तुमचं पाठीशी अख्खं जग तुमच्या उभं असतं, तुमच्या पराभवामध्ये तुमच्या संकटांमध्ये तुमच्या सोबत कोण उभा असतो ना, ती व्यक्ती नेहमी तुमच्यासाठी महत्वाची असते. नवीन बॅटर अजय बोराडे, याही खेळाडूची चर्चा आपण अनेक वर्ष बघितलेली आहे, परंतु आता त्यांनी देखील स्वतःला या टीमने आपण पाहतो ज्या संघाची बांधणी झाली आहे ते देखील विचार करत असतील की आता नाही, आता मोठं क्रिकेट खेळायचं. लोअर फुल टॉस होता, यावेळेस ड्राईव्ह केला, बॉलला डिबॅक्सला कव्हरच्या दिशेने, चेंडूला कव्हर केला जाईल, सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचाने ही अपील उचलून धरली आहे. अमितला परतावं लागतंय. विकेट. थँक्यू टीजे. आणि नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतो या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध रील स्टार बबलू सातकर पाटील यांचं शुभागमन होतंय, त्यांचंही स्वागत आहे. वेलकम बबलू. एक पाठोपाठ एक विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहतोय सर्व्हर टेक्निकल इश्यू आहे आणि त्यामुळे ऑनलाईन जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या पुढे ते विचार करत असतील स्कोर अपडेट का होत नाहीयेत किंवा वेगळे संघ खेळतायत, वेगळी नावं आपल्या स्क्रीनवरती आहेत. तर तुम्ही आमच्या जे काही प्रेक्षक आहेत तुम्हाला जो त्रास होतोय त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण सॉफ्टवेअर किंवा सर्व्हर कधी डाऊन होऊ शकतं किंवा थोडंसं या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात. हा टेक्निकल इश्यू आहे. रोहित पवार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होतील. ओमकार उर्फ दाद्या घोसगे. राऊंड द विकेट रोहित पवार. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय, बॉलला यावेळेस डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, एक टप्पा घे दन 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 करत चौकार. डीजे. आणि आपण मैदानाच्या मध्ये बघतोय आमचे डीजे रोहित ज्या प्रकारचे गीत वाजवत आहेत, ज्या प्रकारचे ट्रान्स वाजवत आहेत, कारण गाण्यातून देखील पाहतो ना की नेहमी एक चांगलं मोटिवेशन मिळत असतं. याच्यामध्ये देखील एक वेगळं मोटिवेशन दडलेलं आहे, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. क्रिकेटमध्ये संगीत आलं आणि क्रिकेट संगीतमय झालं. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू, सिंगल यावेळेस घेतली जाते. ओमकार उर्फ दाद्या घोसगे. ओमकारसाठी प्राइज आहे. ओमकारने जर लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले तर बबलू सातकर पाटील यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आहे. परंतु स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकाचे आयोजक आहेत अध्यक्ष मनोजदादा दाभाडे, खजिनदार प्रवीणदादा शिंदे आणि पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडीच्या वतीने लागोपाठचे 3 षटकारासाठी 1000, लागोपाठचे 4 चौकारासाठी 1000. बोलो तयार. यावेळेस क्रॉस बॅटी खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय, तिथे आहेत. ओहो, इथे मैदानामध्ये बघायचं आहे. फेकी चांगली होती परंतु रोहितच्या हातामध्ये बॉल ते कलेक्ट करू शकले नाही. एक सिंगल इथे घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता थोडासा आकार बदलेल. धफलकावरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा, 11 रन. अजय आणि ओमकार भागीदारी करायची आहे कारण 6 षटकांची मॅच आहे. मॅच थोडीशी चालवावी लागणार आहे आता तुम्हाला. रोहित तयार. ओव्हर द विकेट. याही वेळेस आपण पाहतोय थोडासा खूप लवकर जागा बनवण्याचा प्रयत्न होता अजयचा, परंतु इथे बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाहीये. अगदी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय संघाचं धफलक आता स्थिर आहे. 11 धावा. रस्त्याच्या आजूबाजूला जे काही 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या आहेत आमच्या सगळ्या खेळाडूंना एकच विनंती आहे, आपण मिलिटरी एरियामध्ये आहोत आणि त्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ. त्यामुळे विनंती आहे सगळ्यांनी आपल्या 2 व्हीलर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला पार्किंग खूप मोठी आहे, त्यामुळे सगळ्यांनी गाड्या तिकडे पार्क करा. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय.
स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. नगरसेवक आदरणीय सुनीलजी दिवटे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर मावळचे स्टार खंडू खंडागळे अर्थात गणेश खंडागळे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. स्कोरबोर्ड वरती धावफलक आता मात्र थोडंसं आकार बदलेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या पण इथे बघतोय. विनीत बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. यही खेळून थोडंसं प्रभावित केलं या सीझन मध्ये. थोडासा आपण पाहतोय यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. अमित लोट पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला कव्हर करतायत. खूप चांगलं जजमेंट दाखवलं यावेळेस. बॅलन्स खूप चांगला होता. विकेट. मला वाटतं अमित लोट नाहीये तर माफ करा. आमचे अमोल जाधव यांनी सांगितलं की तिथे राहुल आहे आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं ना त्यामागचं कारण सांगायचं का अमित भाऊ? कारण मला वाटतं तुम्ही एक वेळेस अमोल जाधव यांच्यासोबत मैदानामध्ये उतरल्यानंतर जय पराजय होऊ शकतो, परंतु अमोल भाऊला बोलण्यामध्ये कोणी हरवू शकत नाही. कोणीच हरवू शकत नाही. बोला तयार. यावेळेस बघायचं मैदानाच्या थोडासा दूरवरची चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला रोहित थोडेसे गाफील राहिले आणि त्याचा फायदा उठवला. यावेळेस मैदानामध्ये विशालने विशालच्या पाठमधून एक खणखणीत चौकार. यावेळेस कडक कडक प्रहार आणि आगमन झाले. आपण पाहतोय शिवम मनोज दाभाडे यांचं आणि स्वागत या षटकाराने. 6 धावा. पुढे यावेळेस मैदानामध्ये थोडासा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. 23 रन 23 धावा धावफलकावरती. आपण या सीझन मध्ये MPL या स्पर्धेमध्ये नक्कीच शिवम D11 हा संघ खेळताना आपण बघितलेला आणि त्याच आपण पाहिले गेले तर यावेळेस मोठा स्ट्रोक विशालच्या बॅटमधून एक कडक प्रहार. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषका मधला एक जबर. तर नक्कीच आपल्याकडे फर्स्ट एड किट या ठिकाणी उपलब्ध आहे. जर काही दुखापत झाली तर नक्कीच तुम्ही संपर्क साधा. वेगाने आपण पाहतोय स्कोरबोर्ड कडे जाऊयात आता. 29 अकुटप्याचा बॉल होता. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारला आणि विनीत वरती प्रचंड मोठं हे आक्रमण. धावा मिळताय 4. चौकार. थँक्यू डीजे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकताच शुभागमन या ठिकाणी होत आहे. खेड मावळ खेड चषकाचे मुख्य आयोजक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच तरुणांसोबत खूप चांगली ज्यांची बॉन्डिंग नेहमी आपण बघितलेली आहे ते आदरणीय कार्तिक दादा दाभाडे यांचं आगमन होते. कार्तिक दादा आपलं देखील स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषकामध्ये मी स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. सामन्याकडे पुण्याला मी घेऊन जातो. धावफलकावरती 33 धावा. विशाल केदारी आल्यानंतर बघा मी नेहमी सांगत असतो म्हणून दादा की तुम्हाला संधीची गरज असते आणि तुम्ही एक मर्यादित क्रिकेट खेळत असाल किंवा एखाद्या मर्यादित एरिया पुरतं तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर या जगाला इतका वेळ नाही की तुम्हाला ते ओळखतील. परंतु तुम्ही समुद्रामध्ये आल्यानंतर जर तुम्ही स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं ना तर हे जग तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे. आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनंही करायचं आहे.
खूप चांगली बॅटिंग विशालकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 33 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 षटकार, त्यानंतर चौकार. म्हणजे ज्या स्टार्टची अपेक्षा होती विशालकडून, हप्पीचं क्रिकेट खूप चांगल्या प्रमाणात मी गाजवलं. माझ्याकडे गुणवत्ता देखील आहे. मला एक चांगल्या संघाची गरज होती आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आता मला तो हक्काचा संघ मिळालाय. आणि आता मी हे फुल पिच क्रिकेट मैदानाकडे आलो आहोत, कारण मला देखील हे मैदान गाजवायचं आहे. 33 धावा ज्या धावफलकावरती आपण मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा असणार आहे. थोडंसं आपण पाहतोय टेक्निकल इश्यू होता, तो क्लिअर आमच्या दोन्ही ऑफिशियलने मात्र क्लिअर केलाय. आमचे विजय सर असतील आणि सचिन राठोड सर असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचं यावेळेस निहालच्या हातामध्ये चेंडू सुपवलाय, कारण ज्या प्रकारचे धावा येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज निहाल तो सांभाळार्थात टुन्नू. क्षेत्ररक्षणाकडे थोडीशी नजर टाकूया. डीप पॉइंट मध्ये खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. मिड ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला चेंडू होता, खूप झपकाना चेंडू, वेगाने वेगाने, मात्र विकेट किपर मोहन भोत यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आज सोनू वाल्मिकी आपण पाहिलं तर टीम मध्ये जे बघायला मिळत नाहीयेत, कारण मोहन भोत, सोनू वाल्मिकी यांनी या सगळ्यात खेळाडूंना मात्र तयार करण्यामध्ये रात्रीचा दिवस केला. आज हे खेळाडू जे तयार झालेत ना, तर त्यामागे या सिनियर खेळाडूंचे कष्ट तितकेच महत्वाचे आहेत. बोला तयार टुन्नू. पुढे सत्तावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. सिंगल यावेळेस घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर नाहीये. व्हेरिएशन ही टुन्नूने आपली ताकद बनवली. आपण पाहतो ना, बदल ही काळाची गरज आहे, कारण टुन्नू आपण पाहिले तर फक्त सुरुवातीला वेग होता, नियंत्रण नव्हतं. परंतु तुम्ही ज्यावेळेस व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळता, प्रोफेशनल क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळता, त्यावेळेस तुम्ही ओळखणं गरजेचं आहे की आपल्याकडे कुठली गुणवत्ता आहे जी कमजोर आहे. ती जी कमजोर बाजू त्याने ओळखली आणि त्याने स्वतःच्या गोलंदाजीचे व्हेरिएशन मात्र अनेक वेळा दाखवलेत. इन कटर, आउट कटर, इन एकाच ऍक्शन मध्ये, एकाच रिदम मध्ये अनेक वेळा त्याने मात्र ते स्वतःतले बदल त्याने सिद्ध केले. आणि आज एक प्युअर ऑलराऊंडर किंवा खुल्या गटाचा गोलंदाज असू द्या किंवा मावळचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून मात्र निहालकडे पाहिले जातं. समोर बघायचं विशाल. लोअर फुल टॉस होता, यावेळेस वेग होता, फक्त गतीचा वापर केलाय तिथे. मनगडाचा खूप चांगला वापर केला विशालने आणि विशालच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, चौकार. चौकार इथे आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आता 38 धावा, 38 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 38 धावा धावफलकावरती आहेत. निहाल पुण्यात तयार असतील. रणअपचा खूप चांगला, तो रिदमचा खूप चांगला वापर करतो. याही वेळेस झपकाना चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. इतका वेग होता, बॅट लिफ्ट खाली येण्याच्या अगोदर आपण बघितले गेले तर चेंडू विशालच्या अंगाला जाऊन आदळला. लेग बाय सेरो पण सिंगल आली. आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आशिष दाभाडे देखील आहेत, परंतु आता पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघतोय. यांनी देखील खूप चांगलं पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून मोठं क्रिकेट खेळलंय. त्याचबरोबर मुख्य पंच जर आपण पाहिलं तर एक ऑफिशियल पंच म्हणून अंकुश अण्णा दाभाडे यांनी देखील खूप चांगलं देखील एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. दाभाडे ब्रदर्स. वेग होता, प्रचंड मोठा वेग पुन्हा एकदा निहालने दाखवला. त्याने ओळखलं की हे खेळपट्टीचे थोडासा त्याने मला वाटतं पहिल्या षटकामध्ये अभ्यास खूप चांगला त्याने पारखला. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. या षटकामध्ये गती, अतिवेगाची गती होती किंवा जे व्हेरिएशन टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता तो अपयशी राहिला आणि आता जणू काय तो वेगावरती स्वार होतोय. समोर बघायचं ओमकार उर्फ दाद्या. व्हेरिएशन व्हेरिएशन, आता मात्र धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. ओमकार घोसगे वेगाने चेंडू येईल ही अपेक्षा व्यक्त करत असतानाच फिंगर रोल केले यावेळेस निहालने. खूप चांगला षटक. षटक क्रमांक संपलं जाते आता. इथे मैदानाच्या मध्ये बघायचं आहे चौथं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 39 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत.
यावेळेस मैदानामध्ये बघायचं पुन्हा त्या मॅचकडे आपण जाणार आहोत. स्कोरबोर्डकडे धबल कव्हरती 39 रन, 4 षटकं संपलेली, 6 षटकांच्या मॅचेस आहेत. आणि हे मैदान आपण पाहिले तर प्रेक्षकांना बसण्यासाठी सावलीची गरज असते आणि एक नॅचरल सावली ते आपण पाहतो. नक्कीच मैदानाच्या चौफेर जी हिरवळशी झाड आहेत त्यामध्ये बसून सगळे प्रेक्षक मनसोक्त या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थर्टी 39 धावा धफल कव्हरती आहेत. आपण पाहतोय शिवम दाभाडे आणि दुसऱ्या बाजूला आमचे ऋषी काकडे, इन फ्युचरचा एक स्टार खेळाडू आपल्या सोबत आहेत. आणि इथे मात्र जबरदस्त तडाखा दिलाय षटकार विशालच्या बॅटमधून. स्कोर बरोबर आपण बघतो 45 धावाच्या धापल कव्हर, 45 रन. रोहित पवार वरती पहिल्याच बॉल वरती विशालचं आक्रमण पाहायला मिळते. काय बॅटिंग केली विशालने. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, बैठक स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न, पहिलंच मन बनवलं होतं यावेळेस. एक सिंगल इथे आली. 8 चेंडू आतापर्यंत खेळला विशाल आणि 8 चेंडू मध्ये 31 बनवतोय. बोला तयार. याही वेळेस आता मात्र थोडासा पुढे चेंडू टाकला. वेग नक्कीच या विकेटवरती बघायला मिळतोय. धवलकावरती धावा आहेत 46. आणि मला वाटतं मी याचा उल्लेख केला की मावलचे फ्युचर आज आपल्यासोबत मुख्य व्यासपीठावरती आहेत. मला वाटतं फारसं त्या दोन्ही खेळाडूंना कोणी ओळखलं नसेल. हा चेंडू व्हाईट बॉल. एका बाजूला शिवम मनोज दाभाडे आहेत, दुसऱ्या बाजूला ऋषी तानाजी काकडे. एकाच सोबत मात्र ते बसून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बॉल तयार. पुढे त्यावेळेस उर्ध विकेट रोहित. पुन्हा एकदा खूप वेगाने चेंडू जवळ आला होता. निहाल निहाल इथे मात्र थोडीशी घाई केली. सिंगल स्वतःवरती कंट्रोल निहाल ठेवू शकले नाहीयेत. मोह स्वतःचा आवरू शकले नाही. लेग पाय पण सिंगल मात्र इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. स्कोरबोर्डकडे आपण पुढे 49 धावा. ओमकारची गाडी अजून रुळावरती आलेली नाहीये, कारण हे प्रेशर आहे. हे प्रेशर आपण पाहतो एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस एक वेगळं प्रेशर असतं. आता मात्र धीमे गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल इथे मैदानामध्ये आता येईल. संघाचं दफल इथे स्थिर आहे 49 धावा स्कोरबोर्ड वरती. कारण ओमकार घोसगे आणि विशाल केदारी आपण पाहिलं. विशाल हा पिच क्रिकेटमध्ये अनेक वेळा अनेक मैदान गाजवताना आपण या खेळाडूला बघितलंय, ऐकलंय. फुल पिच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय त्याने 8 चेंडू मध्ये 31 बनवल्यात. मला वाटतं मनोज दादा यापेक्षा अजून काय करायला पाहिजे वेगळं. तुमच्याकडे चांगली गुणवत्ता आहे, तुमच्याकडे चांगली स्ट्रेंथ आहे, तुमच्याकडे क्लास आहे, तुमच्याकडे टेम्परेमेंट सेट करण्याची ताकद आहे, तर तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. याही वेळेस चेंडू थोडासा खाली राहिला. तर दुसऱ्या बाजूला ओमकार घोसगे या खेळाडूबद्दल जर आपण चर्चा केली तर मला वाटतं मग काणे असेल, कामशेत असेल, चिखलसे असेल, ब्राह्मणवाडी, साते, हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जांभूळ या परिसरामध्ये नाईट सर्कल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. तिथे मात्र अनेक सिरीज ओमकार घोसगेने आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत. लागोपाठच्या 11 मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा ओमकार घोसगे. आता क्रिकेट बदललंय. आता आपण वेगळ्या दिशेने पावलं टाकलेली आहेत. आणि मला वाटतं ज्यावेळेस ओमकार काणेगावमध्ये स्थायिक झाला त्यावेळेस तो फुल पिच खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळायचा. कारण मी स्वतः त्याच्यासोबत खेळलोय. खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. एकोणपन्नास 49 रन.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असणार आहे. थोडंसं आपण पाहतोय एष्टेकडे, एष्टेच्या मागे निहाल, एष्टेच्या जवळ अगदी क्लोज विकेट किपिंग साठी मयूर तांगट बॉलिंग ट्रॅक वरती तयार असणार आहे. पहिलाच बॉल होता यावेळेस, परफेक्ट टायमिंग जुळवलंय विशाल केदारीच्या बॅट मधून एक कडक बेधडक सिक्सर. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं लाईव्ह सुरू आहे आणि 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्ही सेंटर गार्ड परिधान केले, त्यासाठी तुम्हाला 1 धावेची पॅनल्टी. ठीक आहे पंचाल, परंतु इथून पुढे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं नाहीये, तर आपल्याला शिस्तीचं क्रिकेट खेळायचंय. 55 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. मयूर तांगट वरती देखील आक्रमण विशालचं आपल्याला पाहायला मिळालं. विशालने खूप चांगला स्टार्ट आतापर्यंत जो दिलेला आहे, 10 चेंडू फेस केले, 37 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेल्या आहेत. अर्धशतक जर पूर्ण केलं तर स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये तुम्हाला आयोजकांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. स्कोरबोर्ड वरती बघायचे 55 धावा आहेत. शेवटचं षटक विशालसाठी सुवर्ण संधी आहे. बघायचंय स्पर्धेतले पहिलं अर्धशतक काय विशालच्या नावावरती जाणार का. आज मोबाईल टेनिस क्रिकेट असोसिएशन ज्या प्रकारचे निर्णय घेतात, कदाचित मी म्हणेल मनोज दादा, हे निर्णय कदाचित योग्य निर्णय घ्यायच्या वेळी येते ना, बरेच जणांची निराशा येते, परंतु चांगल्या कामासाठी तो रोष, तो रुसवा घ्यावा लागतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप बघायला मिळाला मिड विकेटला. धावा मिळतात 4 चौकार. आज आणि मला वाटतं मनोज दादा, मी फक्त आता तुम्ही बघितलं असेल, मी मोठेपणा सांगणार नाही, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये सर्रास बऱ्याचशा स्पर्धा मी कव्हर करतो. तिथे अभिमानाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की आमचं फक्त क्रिकेट हे गाववाईचं क्रिकेट नाहीये, तर ते शिस्तीचं क्रिकेट आहे, म्हणून आमचं क्रिकेट पुढे चाललंय. आणि याचा आदर्श अनेक अध्यक्ष घेत आहेत, अनेक असोसिएशनचे पद भूषवणारे अध्यक्ष आहेत, ते आपल्या असोसिएशनचा अध्यक्ष जे मात्र आदर्श घेत आहेत. यापेक्षा अजून काय अभिमानाची गोष्ट पाहिजे. बोलत यार मयूर पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल होता, थोडासा धीमे गतीने टाकलाय मिड विकेट मध्ये. रोहित आहे, चेंडूला कव्हर करेल, सिंगल घेतलीये, दुसरा धावेचा प्रयत्न होणार का, आणि इथे मात्र विकेट आलीये. ओमकारला परतावा लागतंय. सुरेश विकेट त्याला पाहायला मिळते. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा विशालने स्वतःकडे मात्र स्ट्राईक ठेवलीये. 4 षटकार आतापर्यंत विशालच्या बॅट मधून आलेले आहेत. गौरव काजळे नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. गौरव नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक वरती आपण बघतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील पुन्हा एकदा विशाल. मयूर पुन्हा एकदा पुढे सरसावले. पबलांचा वापर इथे होता, टायमिंग तिथे तेवढं पाहिजे तेवढं जुळू शकलेलं नाहीये. एक सिंगल इथे घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नव्हता. एका धावेच्या मदतीने पहिला डाव इथे संपलेला आहे. 61 झालेले आहेत, 62 बनवायचे आहेत. त्यामध्ये 14 चेंडूवरती 43 धावेची नॉट आउट इनिंग साकारली आहे विशाल केदारीने, आणि तो टाळ्यांचा हकदार आहे. पहिला डाव इथे संपलेला आहे. चला यानंतरची होणारी मॅच, आणि त्या मॅचचा टॉस देखील आपल्याला याच्याकडे करायचा आहे. तर सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच या.
या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय, खऱ्या अर्थाने ज्यांनी देखील मावळचं क्रिकेट गाजवलं आणि मावळचं क्रिकेट आपल्या बाहेर आणि परदेशामध्ये घेऊन गेले, आनंद चौहान यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्वर्गीय सुरेश दाभाडे स्मृती चषकामध्ये त्यांचं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर पहिला डाव इथे संपलेला आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सुपरस्टार तळेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. सुदुंबरे गावचे उद्योजक सन्माननीय रोहित शेठ तांबे यांचं देखील याच्याकडे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. रोहितजी तांबे साहेबांना विनंती आहे, आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरती. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. 61 झालेले आहेत, 62 बनवायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि आपल्या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. तर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उद्योजक आणि नक्कीच मावळखेड चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय कार्तिक दादा दाभाडे आणि अमोल दादा जाधव या दोन्ही अतिथींच्या शुभाचे आम्ही टॉस करतोय. तर विनंती करतो या टॉस करण्यासाठी. त्याचबरोबर आनंद चौहान सर यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या. आनंद चौहान, कार्तिक दादा दाभाडे, अमोल जाधव या आमच्या तिन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करत आहोत. सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. या ठिकाणी आपण बघतोय शिवशंभू क्रिकेट ब्रह्मवाडी संघाला आपण 5 धावांची पॅनल्टी दिली होती. त्याचबरोबर अष्टविनायक 2 धावांची पॅनल्टी दिलेली होती. त्यामुळे 3 धावा आता इथे ऍड केल्या जातील श्री अष्टविनायक विजन टीमच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण मैदानाच्या मध्ये बघत आहोत. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत आणि कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत आता आनंद चौहान आणि सध्या 40+ मध्ये पदार्पण केलंय काय आणि ज्या प्रकारचा फॉर्म आपण बघतोय आनंद चौहान यांचा जबरदस्त आहे सध्या. आणि मला वाटतं पूर्वीचे आनंद चौहान आम्हाला बघायला मिळाले. पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस तयार असतील. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फार मोठी अपील होती जरूर, परंतु मला वाटतं निहालचं रिॲक्शन ज्यावेळेस आपण पाहिले ना, गौरव कडून ही चूक होताना पाहायला मिळाली. रिझल्ट काय येईल ह्या अपेक्षापेक्षा तुम्ही पहिल्यांदा तो कॅच कलेक्ट करणं गरजेचं होतं. त्यानंतर ते पंचांवरती सोडवायचं होतं, सोडून द्यायचं होतं की पंच निर्णय तिथे काय घेणार. आणि गौरव इथे कोणाला जीवदान देतोय, तो निहालला जीवदान देतोय.
ईश्वर उतवाल, निहाल तुसमड, अनिकेत बोराडे पहिल्याच बॉलवरती संधी बनवली होती. उंचपुरी आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारा अनिकेत बोराडे बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळताना. आता टप्पा मात्र थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न होता. नियंत्रण बघायला मिळालेले नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि या अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 4 धावा धापलकावरती आहेत. तर नक्कीच आनंद सर आपल्या सोबत आहेत. ओव्हरच्या नंतर आपण त्यासोबत चर्चा देखील करणार आहे. अनिकेत तयार. 4 धावा 62 धाव्यांचा टार्गेट. ओह स्विच इटचा स्ट्रोक निहालच्या बॅट मधून रिव्हर्सफुल सक्सेसफुल षटकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आता चौकार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाचं धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. आज मी पाहिले उर्से गावातील काही खेळाडू आले. त्यानंतर आपण पाहतोय देहरुडचे काही खेळाडू. आज मॅच नाहीये. रावेचे काही खेळाडू येत आहेत. मॅच जरी नाहीये तरी इथे येण्याचं कारण एकच आहे की स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे यांच्या आठवणी ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण मी यापूर्वी देखील याचा उल्लेख केला नाही की आनंद सर सुरेश नाना दाभाडे अशी व्यक्ती होती खऱ्या अर्थानं ते टीमच्या विजयामध्ये कधी ते सामील झाले नाही. परंतु जी टीम पराभूत होती किंवा ज्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत त्याच्याकडून खेळ होत नाहीये त्यांना ते मोटिवेट करायचं काम नेहमी करायचे. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. स्ट्राइक वरती बघायचं मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आता ईश्वर उतवाल यंग टॅलेंट. या खेळाडूने मात्र नक्कीच अक्षरशः सगळ्यांची मनं जिंकण्याचं काम केलंय. पहिलाच बॉल स्विच हिटचा स्ट्रोक शॉर्ट फाईन लेग आणि थर्डमॅनच्या खेळाडूला बीट करत अगदी पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. चौकार. थँक्यू डीजे. मैदानामध्ये आपण पाहतो नक्कीच आपल्यासोबत आता आनंद चव्हाण आहेत. आनंद सर एकंदरीत आपण पाहतो स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे यांच्याबद्दल काय सांगाल. कारण ते देखील अनेक वेळा तुमच्या सोबत चर्चा करताना आम्ही बघितलेले आहेत. गायडन्स करताना त्यांना पाहिलेलं आहे. कारण क्रिकेट वरती आपण पाहतो निस्वार्थ प्रेम हे स्वर्गीय सुरेश नानांचं आम्ही बघितलं. काय सांगाल. पहिल्यांदा मनोज दाभाडे आणि सर्व मावल असोसिएशनचा खूप मी आभार मानतो की असे क्रिकेटचे ऑर्गनायझर्स नेहमी प्रत्येक वर्षी करत असतात आणि यावेळेस खूप नियोजन खूप छान केलेलं आहे आणि काहीतरी नवीन मनोज दादा यांच्याकडनं अध्यक्षकडनं बघायला भेटले. नंतर बोल तयार. पुढे मॅच सुरू आहे. ओ पुन्हा एकदा ईश्वर उतवाल. नाम छोटा कद छोटा लेकिन कारनामे बड़े बड़े. एक जबरदस्त स्ट्रोक. चौकार. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे आहे. मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहोत आणि काय स्ट्रोक खेळलाय सुपरस्टार 11 टीम. विनंती आपलं फ्रूट बास्केट आपण घेऊन जायचंय. एक प्रतिनिधी पाठवून द्या कोणीतरी. मैदानामध्ये पुन्हा जायचंय. मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अमित दादा तरस आपल्या सोबत आता मात्र नक्कीच इथे जॉईन झालेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. आज टीमला मात्र ते मोटिवेट करताना बोला तयार. यावेळेस हो पुन्हा एकदा नियंत्रण तर नव्हतं या चेंडू मध्ये. वाईट +4. 5 धावा मिळत आहेत अतिरिक्त. निलेश यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक 2 हाताळताना. निहाल तो समोर स्ट्राइक ऑन तयार असणार आहेत. पहिल्या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं. ओ स्विचिटचा स्ट्रोक याही वेळेस खेळलाय. आज मला वाटतं ठरवून आलेले आहेत फक्त रिव्हर्सचे स्ट्रोक खेळायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा षटकार निहालच्या बॅटमधून.
बोला तयार. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. स्विचिटचा स्ट्रोक यावेळेस पुन्हा खेळायचा होता. आता मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू. डॉट बॉल इथे मैदानामध्ये नक्कीच असेल. मी नेहमी म्हणत असतो ना की माणसाने आपल्या तालुक्यामध्ये असे देखील टॅलेंटेड आणि एक जबरदस्त चांगल्या लुक मधले खेळाडू आहेत की त्यांच्या बरोबर कधी भेटलं ना असं वाटतं एखादी सेल्फी घ्यावी. असे आमचे प्रणव दादा भेगडे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत होईल या चौकाराने. फार मोठं आक्रमण थोडस हो इथे मात्र पुन्हा एकदा बॉल निसटलाय. वाईट +4 पुन्हा मिळतायत 5 अतिरिक्त धावा. बोला तयार. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय फक्त निहालने. आता काय खेळाडूंना फक्त दमवण्याचा मानस ठेवलाय की काय. निहाल थांबायला तयार नाहीये. एक खणखणीत चौकार. 4 धावा. इथे मैदानामध्ये पुढे बघायचंय 47 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना निलेशवरती आक्रमण. पुन्हा एकदा अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट हिट. मैदानाच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. खूप धावांचा पाऊस मी म्हणेल मुसळधार पाऊस होता आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय 51 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. दुसरा षटकाचा खेळ संपलेला आहे. त्यामध्ये निहालने 9 चेंडूमध्ये 29 बनवल्यात. 3 चेंडूवरती 8 बनवतोय ईश्वर उतवाल. 51 रन विदाउट लॉस. 24 चेंडू 11 धावींची गरज. क्रिकेटचा खेळ आपण पाहतो ना की हा संघर्षाचा खेळ आहे की जितना बड़ा संघर्ष होता है जीत उतनी ही शानदार होती है. जेवढा मोठा संघर्ष असतो यश तेवढंच मोठं तुम्हाला मिळतं. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नक्कीच आपण पाहिले गेले तर मावळ संघाचे ओनर आदरणीय प्रशांत भाऊ माळसकर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अजय स्ट्राइक वरती ईश्वर उतवाल. हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु धावेसाठी नकार इथे कळवलाय. ईश्वर उतवालने देखील आपण पाहतो कमी वयामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्या प्रकारे भरारी घेतलेली आहे या खेळाडूने. कारण मी म्हणेल आनंद चव्हाण असेल किंवा सोनू वाल्मिकी यांच्या नेतृत्वामध्ये तो हैदराबादमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाला. फायनल खेळताना पाहायला मिळाला आणि ज्यावेळेस बॅटला बॉल लागत नव्हते त्यावेळेस त्याने आत्मविश्वासाने सांगितलं की आनंद भाई मैं खेलूंगा आणि त्यावेळेस त्याने फायनल 1 साइड जिंकून दिली होती. तो ईश्वर आहे. हलक्या तर यावेळेस स्टेअर केल्या बॉलला आणि विनीत हा देखील आपल्याला हैदराबाद मध्ये खेळताना पाहायला मिळालेला आहे. हे विसरून चालणार नाहीये. हे मावळचे उभरते स्टार आहेत. येणारा काळ मावळ तालुक्याचं क्रिकेट नव्हे तर मावळ संघासाठी मावळ तालुक्यासाठी या खेळाडूंना गाजवायचंय. निहाल आज ते काम करतोय. पुढे अगोदरच म्हणलं होतं स्विचिटचा स्ट्रोक मला खेळायचा आहे आणि तिथे बघायचंय एक सिंगल इथे आली आणि एका धावेने धावफलकावरती 54. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आहे. 20 चेंडू 8 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. देवडीचा खऱ्या तर हे जे मैदान आहे या मैदानाचा फार मोठा इतिहास देखील आहे.
कट करण्याचा प्रयत्न निलेश आहे तिथे, चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली. एकेरी दुहेरी धावा आता मात्र घेतले जात आहेत. फलंदाजांचा आत्मविश्वास जो आपण बघतोय ना, तो एक वेगळ्या उंचीवरती, एक वेगळ्या लेवलवरती आता. 55 धावा, 55 रन. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बॉलर तयार असतील यावेळेस अजय. ओ यावेळेस हेलिकॉप्टर लँड होईल. निहालच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। आ गया देखो, आ गया देखो, मैं कैसे छा गया. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये बघायला मिळाला. निहालच्या बॅट मधून यावेळेस हेलिकॉप्टरचा स्ट्रोक, सिक्सर आलाय. अजून 2 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. क्षेत्रक्षरामध्ये थोडासा बदलाव पुन्हा मैदानामध्ये केला जातोय आणि ज्या निहालला पहिल्या चेंडूवरती मिळेल जीवदान जे मिळालं त्याचा पुरेपूर त्याने फायदाही उठवला. आता पुन्हा एकदा स्विच हिटची तयारी होती. एक सिंगल जी घेतली जातीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायचा मैदानामध्ये केला जाणार का, परंतु नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. आता इथे तिसरं 61 धावा धाफलकावरती. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. आनंद चव्हाण यांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली की 1998-99 सालामध्ये देवरूड मधले असे बरेचसे खेळाडू आहेत जे इथे सरावासाठी यायचे आणि त्यातलंच एक नाव आनंद चव्हाण आहे. कारण माणूस ज्या परिसरामध्ये जातो किंवा ज्या विभागामध्ये जातो तिथल्या आठवणींना नेहमी तो उजाळा मिळतो आणि त्यावेळेस स्वर्गीय सुरेशनाना दाभाडे हे देखील असायचे. लोअर फुल टॉस, मॅच फिनिश केली आणि निहालने हा चौकाराने 4 धावा. गया देखो, आ गया देखो, मैं कैसे छा गया. छा गया, अरे छा गया देखो. थँक्यू टीमचे. नक्कीच मी म्हणेल शिवशंभो क्रिकेटला ब्राह्मणवाडी टीम तुम्ही खूप चांगले खेळलात. खूप चांगला प्रयत्न तुमचा होता. असं म्हणतात ना, पहिली पायरी अपयशी जरी असली परंतु येणारे दिवस हे मात्र तुम्ही नक्कीच गाजवाल. कारण चला दोन्ही टीम्स एकमेकांना शेक हँड करतील आणि इथे एकमेकांना शेक हँड केल्यानंतर एक मैत्रीपूर्ण लढत आम्हाला बघायला मिळाली. तर प्लेअर ऑफ द मॅच आपण या किताबाकडे देखील जाणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल ज्याने 3 षटकार 5 चौकार लगावले, 13 चेंडूमध्ये 41 धावा बनवल्या आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील मिळवली. निहाल तुसामड ठरतोय या मॅचचा हिरो. याच्याकडे प्लेअर ऑफ द मॅच आपण किताब देणार आहोत निहाल यांना. तर निहाल या प्लेअर ऑफ द मॅच आपण हा किताब स्वीकारायचा आहे. नगरसेवक आदरणीय सुनीलजी देवटे मी यांना विनंती करतो आपण भाऊ या. खंडू खंडागळे तुम्हाला विनंती करतो